गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये रक्तदान शिबिर तसेच इतर कार्यक्रम पार पडले। या कार्यक्रमाप्रसंगी भाजपचे पुणे जिल्हा परिषद माजी सभापती प्रवीण भैया माने, भाजपा जिल्हा सरचिटणीस आकाश कांबळे, मारुतराव वणवे अण्णा आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आकाश कांबळे यांनी केल्यानंतर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रवीण भैया माने यांनी विस्तृतपणे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। हा कार्यक्रम आज रोजी इंदापूर येथे पार पडला। देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इंदापूर विधानसभामध्ये विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याच निमित्ताने आपल्या राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रदादा चव्हाण साहेब यांनी रक्तदानचा जो संकल्प केलेला आहे त्या संकल्पाच्या निमित्ताने इंदापूर तालुक्यामधून सुद्धा रक्तदान मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे। आज या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आहेत आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि सर्व उपस्थित पत्रकार बांधव यांचे या ठिकाणी मी स्वागत करतो। आणि इंदापूर तालुक्याचे नेते आणि आमचे पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य विभागाचे सभापती आदरणीय प्रवीण भैया माने यांना विनंती करतो की आपण पत्रकारांशी संवाद साधावा। नमस्कार। आज महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री, आम्हा सर्वांचे लाडके नेते, विकास पुरुष आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं इंदापूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनं आम्ही आज सामाजिक उपक्रम या ठिकाणी घेतलेले होते आणि याची सुरुवात आज सकाळी आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केली। आणि खऱ्या अर्थानं आम्ही जेव्हा सकाळी 9:30 वाजता प्रभू श्रीरामाचं आपल्या इंदापूर शहरामध्ये मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये जाऊन आम्ही या ठिकाणी दर्शन घेतलं आणि हे दर्शन घेऊन आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रभू रामाकडे या ठिकाणी प्रार्थना केली की राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांच्या हातून देशाची, राष्ट्राची, राज्याची सेवा करून त्यांना उदंड आयुष्य लाभो अशा प्रकारची प्रार्थना। एस मराठी न्यूजसाठी संजय चांदगुडे, इंदापूर। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।